सगळे निघालोय. मी आहे, रोहन आहे. आता आम्ही जेटी पॉइंटला आलेलो आहे गोराई बीचच्या. मग ती मागच्या वेळेस कुठली होती ती? इथून होती काय? तिकडून होती ती. काय तिचं नाव काय त्या लोकेशनचं? मनोरीवरून ना. आणि मी आणि प्रथम इथे 4 व्हीलर घेऊन येणार होतो चेक करायला की जेटीत गाडी जाते की नाही. येस, दिस इज शोभित परमार. शोभित परमार प्लीज से हाय. आता जातोय पाटी. रोहन आणि शिवमय असतील, तुम्हाला दिसताय की नाही मला माहिती नाही. इथून डायरेक्ट एस एल वर्ल्डला जाणार ना. तिथून आम्हाला बाकी कुठे जायची गरज नाही. हे लोक डायरेक्ट एस एल वर्ल्डला देतात. सो येस, सी यू. पाहिलं एकदम सीयू वाली पार्किंग आहे भाई. प्रत्येक जण फॅमिलीला व्हिडिओ कॉल करून दाखवत आहे की आम्ही बोटीत बसलोय. काय वाटतंय, आपण पोहोचू ना व्यवस्थित? येस ब्रो. ते नीट नाही झाले म्हणून. आता हे बघा, हे दोघं काय बोलताय भाई लोक. मला फक्त एक गोष्ट सांगा, मला त्या माणसाचं कळत नाही. तो कधीच ते बघा, ते पाणी आता त्यांनी फेकलं तर परत तो तिथूनच तेच पाणी उचलून परत. हा बघा, मच्छीमार संस्थेचा अध्यक्ष आहे हा. याचं नाव आहे कामगार सेनेचे सदस्य होत ना. हे कळा का एकदम. आता पोचलोय आम्ही. इथून उतरून इथून आता कसं आहे, बाहेर ओढणार आहे. इथून बाहेर ओढणार आणि मग तिथे पुढे काय कार्यक्रम आहे रोहन? पुढे काय तिकीट काढायची, 10 वाजायची वेळ, वाट बघायची. तर मग धमाल. आणि आपण कोणत्या एरियात आलोय भाई? गोराई एरियात आलेलो आहे. ऍक्च्युली गोराई कमी जंगल जास्त आहे. गोराई गाव. हा बाईक आहे बदलल्या. काम अत्यंत हिरवमय वातावरण. सकाळी रात्री 7 नंतर येताना खूप भीती वाटेल असं वातावरण आहे इथे. नाही असं काही नाही. हे बघा घोडागाडी. कसं आहे इथे गोराईमध्ये वनराईचं काय हाल आहे? इथे वाईल्ड ॲनिमल्स आहेत का? नाही असं म्हणजे वाईल्ड ॲनिमल आहे. अजून भेटले नाही आहेत आम्हाला. नाही अजून भेटले नाहीत आम्हाला. रात्री येताना हा रस्ता टाळावा. मित्रांना सांगेल. आता बघ 11 वाजेपर्यंत पण येऊ शकतात. आपण येऊ शकतो पण गाडीनी, ते बाईकनी कसं थोडं टाळावं असं. ते कुठला तो दुसरा कोणता रस्ता? तिकडनं बाईकनी नाही, तो आपण कुठून गाड्या घेऊन मनोरीवरून जाऊ शकतात. तिथे जरा कसं सिव्हिलाइज लोक, म्हणजे सिव्हिलाइज नाही तिथे काय यार, वस्त्या आहेत. सॉरी इंग्लिश ह्याला पण थोडा पुढे वस्तीच आहे. शोभित परमार काहीतरी करताय. काय करताय शोभित परमार? अच्छा, गीतेश कलकुटकर स्नॅप काढताय. आता चाललोय. हार्डली 6 मिनिट्स आहे गोराई जेटी पॉइंटवरून ते वॉटर किंगडम जेटी सुद्धा आहे, पण त्याच्यावर बाईक्स अलाउड नाही आहेत. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड ऑप्शन. विल डिरेक्टली टेक्स इट वॉटर किंगडम. तर बघू. आता पहिला विषय मी की आज फोन कोणाचा नाही. सर मी काय माझा फोन घेणार नाही. ब्लॉक थोडा कमी जास्त झाला तरी चालेल. आता बघू. राईट आहे, लेफ्ट. अरे भाई मी बोलतोय लेफ्ट. लाईन कमी. तिकीट्स घेऊन आलेलो आहे आतमध्ये. आम्ही आता फोन लॉकरमध्ये ठेवतोय, त्यामुळे सध्या ब्लॉगिंग इथपर्यंतच आहे. सो सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. त्यामुळे आता पुढची ब्लॉगिंग होणार नाही. आतली आम्ही शूट करू शकणार नाही. सो येस, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. राईट खेळलोय. आता जेवायला चाललोय. जीपे करायचं होतं म्हणून फोन लॉकरमधून बाहेर काढले. दिस इज द वेव्ह पूल. काय बोलतो, कसं वाटतंय तुला? आतापर्यंत राईड्स कशा होत्या? अरे मला नया यायचं ब्लॉग.
हा लेझी रिव्हर आहे. हे किड्स सेक्शन आहे. भाई काय बोलतो, कसा होता आजचा दिवस? म्हणजे अजून संपलेला नाहीये. आम्ही लॉकर चेंज करून परत आलो. आता जेवण्यासाठी आलोय म्हणून फोन बाहेर काढलाय लॉकरच्या. आपण काय काय ट्राय केलं? आपण ट्राय काय काय केलं ते बोल. सगळ्या राईड केल्या. हे किड्स सेक्शन आहे. इथे असे 2-3 वेगवेगळे सेक्शन आहेत. फॅमिली सेक्शन वेगळं, किड्स सेक्शन वेगळं. आता ज्या राईड ज्याच्यात हाईट आणि वेट मेजर होतं त्याला ॲडल्ट सेक्शन नाव दिलेलं आहे ते वेगळं. फिरण्यासाठी पण खूप काही आहे. आता खाण्यासाठी आम्ही इथे चायनीज रेस्टॉरंटला आलो आहे. येस, अजून इथे नाही गेलो. इथे असं काही जास्त एक्साइटिंग नाही आहे काही, पण हो ठीक आहे. फॅमिली पिकनिक किंवा फ्रेंड्स म्हणून 1 डे स्पेंडिंग युअर 4 to 5 hours मॅक्सिमम. त्यानंतर तुम्ही बोर व्हाल. हां, आणि आज लकीली संडे असून सुद्धा लाईन नाही आहे. सो दॅट इज आर बेनिफिट. सो येस, दिवसाचे 4 तास तुम्ही घालवू शकता तिथं आरामशीर. 4-6 तुमच्यावर आहे. राईड्स डबल ट्राय करायचे. सिंगल ट्राय करण्यासाठी वेळ घेत एन्जॉय करत तुम्हाला किमान 3 ते 4 तास जाणारच. आता हे माझे सगळे बंधू लोक आलेत. तसा दिवस कसा होता? मस्त चाललाय दिवस. ओ माय गॉड प्रोफेसर, हाऊ वॉज युअर डे मिस्टर परमार? लेझी डे. कसा होता दिवस? तिकडे कोण थांबलं? भाई लोक आता गेलेत चाइल्ड राईड मध्ये. हा इकडचा लेझी रिव्हर आहे. आपल्याकडे फोनची फार हे झालेली आहे, तशी कमी नाही झाली आहे. काय बोलतो? आम्हाला असं झालं कधी ठेवायचं किती ठेवायचं. आता शाळेच्या पिकनिक आल्या का चाललंय काय माहिती. गर्दी वाटली आहे. फोन पकड मला आत्ता वेवपूलच्या दिशेने चाललोय. ही राईड आहे ना, ही राईड, ती स्लाईड इथे आली दिसते काय? तर झूम आउट कर माझ्यावर घे. ती स्लाईड मॅटवर आहे. ती 3दा वर खाली होते. खूप भारी स्लाईड आहे. एका स्लाईडमध्ये आम्ही इंजर्ड सुद्धा झालो, कारण आम्हाला ट्यूब्स दिलेल्या आणि ट्यूब्समधून आम्ही पडलो आणि वॉटर फोर्समुळे आम्हाला थांबता येईना. तर स्लाईडवर जरा घासलो गेलो. घातलेलं इथे पण जरा काय. आणि मग ते लेझी रिव्हर आहे. हा थोडं फिरून जायचं काय? टूर करू ना थोडी. कर ना, करू ये इकडे. इथे रेन डान्स आहे. रेन डान्स हे जेव्हा पब्लिक जमा होते तेव्हा याची डेन्सिटी वाढते आणि या पावसासारखं होतं. जकुझी पण पाणी थंडच आहे. हा रेन डान्स चालू आहे. हे असं मॅट देतात. त्या मॅटवरून तुम्ही स्लाइड होतो, खाली येतात. दिस इज द लॉंगेस्ट स्लाइड इन द वॉटर किंगडम. लाईक त्याची लेंथ सगळ्यात जास्त आहे. हा वॉटर किंगडमच्या स्टार्टिंग पॉईंटवरून चालू होतो एंडिंग पॉईंटपर्यंत. 3 बम्प्स येतात. म्हणजे आता मी चालतोय तरी स्लाईडच्या खालीच आहे. लॉकर रूम सुद्धा स्लाईडच्या खालीच आहे. रेन डान्समुळे कॉपीराईट नको यायला जायला. हे बघा अजून चालूच आहे ती स्लाईड. खाली जाऊन संपते एकदम बॉटमला. खूप सुंदर स्लाईड आहे. ट्राय केलीच पाहिजे. मला 2 मिनिटासाठी वाटलं ते माकडं लटकले. एलिफंट सफारी सुद्धा आहे, ते सुद्धा नक्की ट्राय करा. खूप सुंदर स्लाईड आहे. आता इथून खाली
इथून खाली लॉकर रूम्स आहेत जिथून आम्ही वर येतो. आता फक्त शेवटचे ते 2 स्लाईड दाखवा आणि मग जाऊ. वेळेवर चालू करतात, गर्दी झाल्यावर 3 वेव पूल टोटल. वैष्णवी देवी मित्र मंडल द्वारा आए हुए सभी अतिथियों से हा मेजर व्यू पुले सेंटर वाला अपने हा येतो. के भोजन की त्या साईडचा ग्रेजिंग फूड वॉक रेस्टोरेंट पर पहुंच जाए. कृपया ध्यान दीजिए ही पब्लिकला बघू शकतात पण गर्दी खूप होते इथे. द्वारा आए हुए साईडचे व्यू चालू केले पाहिजे. निवेदन है कि अपने दोपहर के भोजन के लिए फूड वॉक आणि आता इथून आपण पुढे जाणार जिथे लेझी रिव्हर येतो जो आपल्या रेस्टॉरंटला कनेक्ट करतो. इट इज जस्ट अ सर्कल जे आता मी दाखवलं. तिथून मग खाली गेलं का मग बाकीच्या राईड्स येतात ज्याच्यात 90 डिग्री राईड्स आहे आणि ट्यूब राईड्स आहे, स्लाईड्स ॲक्च्युली नॉट राईड्स. आणि हे भाई त्या एरियाला काय बोलतात लगून ना, लगून एरिया त्यांनी 3 गोष्टींमध्ये डिवाइड केलं. एक लगून, एक ॲडव्हेंचर पार्क आणि तिसरं मला आता नाव नाही आठवत आहे तर ते पण चांगलंच आहे. मेजर इट इज अ संडे, इट इज विंटर्स. पण आणि थंड जरी असून तरी असं थंडी नाही वाटत आहे उन्हामुळे. तर आय वूड सजेस्ट 10 वाजता उघडतं, 10 वाजताच या म्हणजे तेवढंच तुम्हाला बरं पडेल आणि तेवढाच टाईम युटिलाइज होईल. म्हणजे तुम्ही 2 ते 4 मध्ये परत बाहेर पडू शकतात. आता मी जी स्लाईड बोलत होतो 90 डिग्री ती समोर आहे. पण ही स्लाईड पण लय डेंजर आहे. पाठ शेकते की नाही आणि कंबर आपटतं. यांचं तर कंबर आपटलं, माझं तर डोकं आपटलेलं. लय लफडा झालेला. तर तुम्हाला वॉटर किंगडमचा मॅप दाखवतो. हा वॉटर किंगडमचा मॅप आहे. हे 3 सेक्शन्समध्ये डिवायडेड आहे. ती लगून जे मी बोलत होतो त्याच्यात ही ब्लूवाली दिसते ही 90 डिग्री स्लाईड आहे. आणि या बाकीच्या स्लाईडसुद्धा आहेत. नाही सॉरी येल्लोवाली 90 डिग्री. लगून म्हणजे हे. त्यानंतर तो वेव पूलचा एरिया. आपण माझ्या हिशोबाने अजून इथे नाही गेलो आहे. नाही आम्ही तिथेच होतो आहे काय थायपान. हा आमचा लेझी रिव्हर. आणि मग त्यानंतर ही ही राईड पण खूप भारी आहे, ही ॲडव्हेंचरवाली. इथे तो एलिफंट रूट आणि रॉक अँड रोल रूट 2 रूट आहेत. ते दोन्ही ट्राय केले पाहिजेत. आणि ही होती ती सगळ्यात बेस्ट स्लाईड. मी बोललो ना ही सगळ्यात लॉंगेस्ट आहे. ही टॉपला चालू होते आणि ती एकदम बॉटमला संपते. सो येस दिस इज द रूट. आत्ता मी शेवटचं तिथे जाईन आणि तिथून एंड करून टाकेन. कारण आम्ही पाण्यात जातो, आम्ही मस्ती भरपूर करतो आहे पण ते शूट नाही करता येते. कारण पाण्यामध्ये मला फोन न्यायला जरा भीती वाटते. बरोबर आहे ना भाई. आता इथे येऊ. हे सगळं ट्राय नाही केलं आम्ही लगून बिगूनच्या स्लाईड्स. आता हे सगळं ट्राय करू. दिस इज फॉर किड्स ओनली. बट कभी कभी बच्चा बनने में भी मजा अलग ही. मी थोडी भीती वाटत होती सकाळी. काय झालं एवढं जंगल विंगल आहे, साप बी यायचा झाडा बिडातून. पण असं काही झालं नाही. आणि ही आहे ती 90 डिग्री स्लाईड. असे लाईफ गार्ड्स उभे असतात प्रत्येक पॉईंटवर. स्लाईड घालूनच दाखवू म्हणजे किमान तुम्हाला ते दिसेल. कारण वरतून स्लाईड तेवढी दिसू नाही शकणार तुम्हाला. सो दिस इज द वन विच आय वॉज टॉकिंग 90 डिग्रीवाली. आणि त्याच्या बाजूला ही सुद्धा चांगली आहे. ही ट्राय करायची आपल्याला भाई. ते बघ ते काय फ्लोट घेऊन चालले. हे पण ट्राय केलं आम्ही लहान पोरांचं. चांगलं होतं, मजा आली. इट वॉज सॅटिस्फाईंग. अरेंजमेंटसुद्धा चांगले आहेत. स्टाफही कोऑपरेटिव्ह आहे. येस इट वॉज व्हेरी नाईस. 16 सप्टेंबर 2025पर्यंत ICICIच्या कार्डवर 30% ऑफ आहे. जो ॲक्च्युली आम्ही अवेल केला आहे. आपण ICICI केलं ना. जो आम्ही अवेल केला आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑफलाईन येऊन त्यांना कार्ड द्यावं लागतं. एका कार्डवर 7 तिकीट्स बुक होऊ शकतात टिल 16 सप्टेंबर 2025. सो इफ यू विश टू कम विथ युअर फॅमिली डू कम. आत्ता आम्ही चाललो आहे लॉकर रूमकडे फोन ठेवायला. कारण आम्हाला आता राईड्स खेळायला जायचे आहे. आणि हो मजा येते, खूप मजा येते. लॉकर सिस्टम अशी आहे, टॅप केलं तो ऑटोमॅटिक लॉकर उघडतो.
पण लॉकर छोटे आहेत म्हणजे ह्या 2 बॅग आहेत, या फुल साईज बॅग आहेत, या बसू शकतात. पण असं हेल्मेट विल्मेट हे सगळं नाही बसू शकत. गुडी बॅग दिली आहे त्यांनी, फ्रुटी होती, लेज होतं, एक छोटा हनीवेल केक होतं आणि मेलेडी चॉकलेट्स आहेत. किंमत मायने नाही ठेवत, त्याचं सॅटिस्फॅक्शन आम्हाला जे भेटलं ते अत्यंत भारी होतं. बस आलेली आहे.